हरकौलकोंड रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यामधल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव जवळपास 150 उंबऱ्यांच्या या गावातून फेरफटका मारल्यास कुठेही अस्वच्छता दिसणार नाही। गावातल्या महिलांची एकजूट सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावणारी। कुठल्याही सार्वजनिक किंवा वैयक्तिक कामात त्यांचा हिरिरीनं सहभाग असतो। महिला मंडळांच्या माध्यमातून एकत्र येऊन या महिला सामूहिक शेती देखील करतात। आमच्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी शौचालय, वैयक्तिक शौचालय, आमच्याकडे सार्वजनिक शौचालय असं कुठंच नाही। आमच्याकडे स्टॅम्प पोस्ट आहेत पाण्याचे, तर आम्ही प्रत्येकाच्या घरी सुद्धा परसबाग, जो सांडपाणी आपला असतो त्याची परसबाग केलेली आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी शोषखड्डे आहेत। शेतीचं काम करून जो काही पैसे येतील त्यातून आम्ही जे काही आम्हाला गरजू आहेत त्या वस्तू आम्ही आणून त्या प्रत्येक महिलांना देता, हे काम आम्ही महिला मंडळ करता। गावच्या विकासात पुरुषांचाही मोठा सहभाग असतो। पाण्याचा प्रश्न त्यांनी कुठलीही शासकीय योजना न राबवता केवळ लोकसहभागातून सोडवला। आता गावाला 24 तास पाणी मिळतंय। गावात पूर्णपणे दारूबंदी आहे। गावात उद्भवणारे तंटे गावकीच्या माध्यमातून गावातच मिटवले जातात। गावानं शासनाचा तंटामुक्त गाव पुरस्कारही पटकावलाय। पाईपलाईन करून त्या हौदामध्ये आणली आणि हौदावरून पाणी आम्ही आता गावामध्ये घेतलं आणि तो शासकीय पैसा कोणाचा घेतलेला नाही, गावकऱ्यांचा पैसा। गावकऱ्यांनी अंग मेहनत करून घेऊन त्या पाण्याचा आम्ही आता सर्वजण लाभ घेतो। गावात एखादी शासकीय योजना राबवायची असेल तर ठेकेदार नेमला जात नाही। ग्रामस्थच लोकसहभागातून सगळी कामं करतात। आंतरजातीय किंवा इतर विवाहाला कुटुंबांचा विरोध असला तर ग्रामस्थ कुटुंबाची समजूत काढून लग्न लावून देतात। गावातील शुभाशुभ कार्यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असतो। गावातल्या शाळेच्या इमारतीचं ग्रामस्थांच्या मदतीमुळे रूपडच पालटलंय। आनंददायी शिक्षण म्हणजे काय याची अनुभूती या शाळेला भेट दिल्यावर येते। या गावामध्ये शासनाच्या ज्या स्कीमा येतात त्या गावपंच स्वतः घेऊन करत असतात। कोणत्या ठेकेदार या गावामध्ये राबवला जात नाहीत, जेणेकरून ठेकेदार जो अमानत रक्कम जातं आणि निष्कृष्ट दर्जाचं काम होतं तो काम न होता एक चांगल्या प्रतीचा काम ह्या गावामध्ये केला जातो। जे शासनाच्या जेवढ्या योजना येतात त्या योजना आम्ही म्हणजे गावाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगतो। त्यानंतर मग ते गावकीमध्ये घेऊन त्या विषयावर म्हणजे शोषखड्डे असोत किंवा वैयक्तिक शौचालय असोत, ते जे काही कमी असेल ते पूर्ण करून घेतात। हरकौलकोंड गावानं आमच्या गावात आमचं सरकार ही योजना शासकीय योजना येण्यापूर्वीच अंमलात आणली आहे। ग्रामस्थांनी आपली एकता टिकवून गावाला समृद्धीची दिशा दिली आहे। ग्रामस्थांचा हा प्रयत्न इतर गावांसाठी नक्कीच आदर्शवत ठरेल। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।